पहा ना, आता या बायका विशेषतः दुपारच्या वेळेला सिरियल बघतात. सिरियल काय असते हो? गोष्ट असते. ती चांगली असते का वाईट असते हे काही आपण बायकांना सांगण्याची काही गरज नाही. खरं म्हणजे गरज आहे. कारण का माहितीये का, की घरातल्याच स्त्रियांच्या विषयी केलेली कट कारस्थानं आपण आपला पैसा आणि वेळ खर्च करून का बघतो मला खरंच कळत नाही हो. एक सिरियल होती बघा, कुठली किती सिरियल होती, बहुतेक बंद झाली मला वाटतं. कुंकू झाली का बंद? झाली. बरं झालं, आभार मानले पाहिजेत त्याचे. तिथली ती नाही का सारखं म्हणायची, ओ माझं कुंकू, माझं कुंकू, अगं हो, आम्ही कुठं म्हणले माझं कुंकू? तुम्हाला सांगतो, घरातल्या बायकांचं त्यांचं स्वतःचं कुंकू दिवसभर राबून शेतावर राबून घरी येतं आणि आपल्या बायकोला म्हणलं चहा कर ग, थांबा कुंकू बघू देत, कुंकू झाल्यावर तुम्हाला चहा देते म्हणले. आणि गंमत सांगू का, माझं कुंकू म्हणणाऱ्या त्या सिरियल मधल्या बायका होत्या ना, त्यातली कुणी कुंकू लावायचं नाही हो, टिकली लावायच्या. टिकली एका कवीनं फार छान सांगितलेलं आहे की टिकली, कुंकू सोडून जेव्हा बायका टिकल्या लावू लागल्या, बाथरूमच्या भिंती तेव्हा सौभाग्यवती होऊ लागल्या. अशीच एक सिरियल होती, तुम्हाला सांगतो, म्हणजे आहे, अजूनही आहे. म्हणजे मी लहान असल्यापासून ती सुरू आहे. माझ्या नातवंडांना सुद्धा ती बघावी लागणार आहे. सिरियलचं नाव काय? करेक्ट. ते एक सिरियल होती बघा, सास भी कभी बहू थी. हो, त्या सिरियल मध्ये मला काय आवडायचं माहितीये का, ती बा होती की नाही, बा म्हातारी, काय तुकतुकीत होती हो. मला खरंच प्रश्न पडायचा की त्या बाचं नक्की वय काय असेल हो. म्हणजे तिच्या समोर इतक्या तुळशा आल्या आणि गेल्या, इतक्या पिढ्या आल्या आणि गेल्या, बा तशीच. माझं गणित चांगलं नाही बरं का, आता तुम्ही कॉलेजला आहात सगळे, म्हणून तुम्ही मला सांगा की हा आला तो गेला, मग त्याला पुन्हा जिवंत करून आणला TRP साठी, मग पुन्हा ही गेली ती आली, असं करत त्या बाचं वय काय असेल हिशेब काढला, तेव्हा असं लक्षात आलं बाचं वय जास्त नाही, 250 ते 300 वर्षाचं होतं. सिरियल गोष्ट असते म्हणून ऐकतो आपण, आणि मग माझ्यासारखा कलावंत आपल्याच आयुष्यातली गोष्ट अभिनयाच्या माध्यमातून सादर करतो, तेव्हा मला असं वाटतं की ती तुम्हाला फार आवडणार.